लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देशातील पहिली बहुचर्चित टायर बेस्ड निओ मेट्रोला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत। मेट्रोला मोनोरेल आणि 2 डब्याची कोच असलेली रेल्वे असा पर्याय शोधण्यासाठी मुख्य सचिवांनी आदेश दिल्याने निओ मेट्रोविषयी शंका निर्माण झाली आहे। दरम्यान आगामी कुंभमेळ्यासाठी तातडीने नदी सुशोभीकरण शुद्धीकरणासह विविध सूक्ष्म आराखडे बांधतानाच रामकाल पथ प्रकल्पाचे देखील सल्लागार नियुक्त करून काम करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी दिलेले आहेत। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांची बैठक मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी मंगळवारी 31 डिसेंबर रोजी मुंबईत घेतली। यावेळी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव OP गुप्ता, परिवहन अप्पर मुख्य सचिव संजय सेठ, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर KH गोविंदराज, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, पर्यटन संचालक BN पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। नाशिकमध्ये 2019 मध्ये सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी निओ मेट्रो मंजूर झाली। त्यासाठी केंद्र शासनाने 2100 कोटी रुपये मंजुरीची घोषणा 2021 मध्ये केली। देशातील पहिली टायर बेस्ड मेट्रो नाशिकला करण्यात येणार असून हा अत्यंत किफायतशीर प्रकल्प असल्याने अन्य राज्यात देखील तो राबवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या। मात्र नाशिकच्या मेट्रोबाबत पुढे काहीच हालचाली झाल्या नाही। मात्र आता नोएडाच्या धर्तीवर चालणारी LRT मेट्रो तसेच 2 कोचच्या रेल्वेबाबतची चाचपणी करण्याची तयारी सुरू झालेली आहे। या संदर्भात मुख्य सचिवांनीही अभ्यास करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या बैठकीत 65 किलोमीटरच्या बाह्यवळण मार्गाच्या प्रस्तावाबाबत सर्व शासकीय खात्यांनी एकत्रित बसून नियोजन करावे, गोदावरी सौंदर्यीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, नमामि गोदा आणि अन्य प्रकल्पाचे तातडीने सूक्ष्म आराखडे तसेच सल्लागार नियुक्ती करण्याचे आदेश दिलेले आहेत। यावेळी कुंभमेळ्याच्या तारखा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची कामे करावीत, साधुग्राममध्ये साधू महंतांची निवास व्यवस्था, नागरिकांची सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, परिसर सुशोभीकरण, गोदावरी आणि उपनद्या संवर्धन आणि सुशोभीकरण, ग्रीन झोन, गर्दीचे व्यवस्थापन याबाबत बैठका घेऊन नियोजन करावे, राज्यस्तरावर ठराविक कालावधीत बैठका घ्याव्यात, उच्चस्तरीय समित्या स्थापन कराव्यात, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी दिलेल्या आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।